नमस्कार. आपण आहोत निर्मल ग्रामपंचायत अबलोली येथे. आत्ताच संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. सर्वांना संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आता आपल्याला या निर्मल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सूर्यवंशी साहेब आपल्याला मौलिक माहिती देणार आहेत. तर ऐकूया त्यांची माहिती. श्री संत जगनाडे महाराज जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी या गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ वैष्णवी नेटके मॅडम आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय पत्रकार अमोलजी पवार साहेब, त्याचबरोबर पत्रकार संजयजी कदम साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र खास स्नेही शशी टेलर या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आपणा सर्वांचं या संत जगनाडे महाराज जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमतः स्वागत करतो. श्री संत जगनाडे महाराज यांची 400वी जयंती आज 8 डिसेंबर 2024 रोजी निर्मल ग्रामपंचायत अबलोली या ठिकाणी आयोजित केली आहे. संत जगनाडे महाराज यांच्या कार्याबद्दल मी एवढंच सांगेन, ज्यावेळा तुकाराम महाराजांनी आपल्या गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या होत्या, त्यांचं अपुरं राहिलेलं साहित्य हे पुन्हा लिहिण्याचं काम त्यांनी जगनाडे महाराजांनी केलेलं आहे. एक तेली समाजाचे आराध्य दैवत म्हणून संत जगनाडे महाराज यांचा उल्लेख संपूर्ण देशभर महाराष्ट्रभर केला जातो. कुठल्याही संतांचे विचार जर आपण निश्चितपणानं समाजामध्ये पेरले तर एक नवा विचार घेऊन आपण संतांच्या विचाराला आहुती देण्याचं काम, त्यांचा विचार पुढे नेण्याचं काम आपण करू शकतो. याच निमित्तानं संत जगनाडे महाराज जयंतीच्या आपणा सर्वांस खूप खूप शुभेच्छा देतो आणि या प्रसंगी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संग्रह त्यांनीच केला आहे. नमस्कार सर्वांना, जय संताजी. आज आपण संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्वजण एकत्र जमलो आहोत. त्या प्रसंगी उपस्थित या गावच्या प्रथम नागरिक सरपंच महोदय नेटके मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी सूर्यवंशी भाऊ, त्याचबरोबरीने तेली समाज संघटनेचे माजी अध्यक्ष शशिकांत पवार, पत्रकार संदेश कदम, आमचे सहकारी योगेश भोसले आणि उपस्थित सर्व. संत जगनाडे महाराज यांची 400वी जयंती साजरी आपण या ठिकाणी करतो आहोत. इसवी सन 1624मध्ये संत जगनाडे महाराजांचा जन्म पुणे येथील मावळ तालुक्यातील सदुंबरे या गावी झाला. लहानपणापासून घरची स्थिती जी आहे ती सधन होती, बऱ्यापैकी चांगली होती. त्यामुळं त्यांच्यावरती सुरुवातीपासून शिक्षणाचे आणि धार्मिक संस्कार जे आहेत ते झाले होते. जेव्हा जेव्हा संत तुकाराम महाराज पुण्यात यायचे, त्यांच्या सान्निध्यात संत जगनाडे महाराज आल्यानंतर त्यांच्यावरती सुद्धा वारकरी संप्रदायाचा प्रभाव पडला आणि तिथून पुढं संत तुकारामांच्या सान्निध्यात येऊन त्यांनी अभंग लेखनास सुरुवात केली. आता हे अभंग लेखन करत असताना जेव्हा जेव्हा संत तुकाराम महाराजांची कीर्तनं व्हायची, प्रवचनं व्हायची, त्यामध्ये त्यांचे जे 14 टाळकरी होते, त्या 14 टाळकऱ्यांमध्ये संत जगनाडे महाराज हे त्यापैकी एक होते. संताजी जगनाडे महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यामध्ये गुरुशिष्याचं एक चांगलं नातं जे आहे ते निर्माण झालं होतं. आणि संत तुकाराम महाराजांनी संताजींना असं एक वचन दिलं होतं की तुझ्या मृत्यूनंतर मी तुला भेटायला येईल त्या ठिकाणी. पण दुर्दैवानं संताजींच्या अगोदर तुकाराम महाराजांचं निधन झालं होतं. आणि जेव्हा संताजींचं निधन झाल्यानंतर तो जो देह जो आहे त्याचं दफन करत असताना कित्येक वेळेला त्याच्यावरती माती टाकण्याचा प्रयत्न केला, पण अशा पद्धतीने त्यांचं जे मुख आहे ते झाकलं जात नव्हतं. आणि त्यावेळेला वैकुंठातून संत तुकाराम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याच्यावरती माती टाकली आणि तो देह झाकला गेला. अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मिळते. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा विषय असा आहे की जेव्हा इंद्रायणीमध्ये तुकारामांची जी अभंग आहेत, तुकोबाची अभंग गाथा जी बुडवण्यात आली होती आणि ती नंतर अशी वरती आली वगैरे अशी आख्यायिका सांगितली जाते, पण वास्तव त्यातलं असं आहे की ती आख्यायिका जी आहे ती आख्यायिका एका बाजूला आपण ठेवली तरी संत तुकारामांचे अभंग संत जगनाडे महाराजांना मुखोद्गत होते, पाठ होते. आणि मग ते त्यांनी पुन्हा लिहून काढले आणि ते आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळे तुकारामांचे शिष्य संत जगनाडे महाराज आणि त्यांनी जी अभंग गाथा पुनर्लिखित करून आपल्यापर्यंत देण्याचं काम केलं. आणि त्यामुळं संताजींचं कार्य जे आहे ते आजही तितकंच महत्त्वाचं आहे. तेली समाजाचं आराध्य दैवत म्हणून त्यांची पूजा अर्चा जी आहे ती केली जाते. आज राज्यभरात सर्वच ठिकाणी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमधून
ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते आहे. त्यानिमित्त पुनश्च एकदा आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.